नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सोहमची नोकरी फिक्स झालेली आहे. म्हणजे एकंदरीत सगळे विषय हळूहळू सॉल्व्ह होऊ लागलेले आहेत चांदेकरांच्या घरातले. म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर चांदेकरांच्या घरामध्ये 1.5 दिवसांचा गणपती बसतो आणि त्यासाठी आता सगळेजण तयार झालेले आहेत की आता विसर्जन करायचंय आणि सगळ्यांनी विसर्जन सुद्धा केलंय. विसर्जन झाल्यानंतर आता सोहम खूप आनंदाने सगळ्यांमध्ये पेढे वगैरे वाटत असतो, आनंद शेअर करत असतो, सगळ्यांना सांगत असतो त्याने शॉपिंग केलेली असते त्याबद्दल. अशा भरपूर गोष्टी होतात आणि आता सगळेजण सोहमचं अभिनंदन सुद्धा करत असतात. पण हे सगळं कुठेतरी तिथे असलेल्या अनामिकाला सहन होत नसतं. ती आता वरती संतापात निघून येते तिच्या खोलीमध्ये आणि संतापात येता येता म्हणजे रागात संतापात येता येता ती अगदी म्हणते की काय चाललंय हे सगळं, या घरकोंबड्याला काम कसं मिळू शकतं, मला ना याच्यासोबत राहणं इरिटेटिंग वाटायला लागलं आता, इट्स आउट ऑफ हँड. दोघं कानांना हात लावत आता ती अगदी डोकं दुखतंय असं दाखवत असते, म्हणजे असा कंटाळवाणा आवाज करत असते किंवा मोठ्यावर तिचं जेस्चर असतं ते खूप कंटाळवाणं असतं. तर ते सगळं करत असताना तितक्यात सोहमचा आवाज येतो. सोहम म्हणतो अनामिका. आता 3 वेळा अनामिका अनामिका करत तो मध्ये येत असतो. त्याची शॉपिंग बॅग 3 असतात त्याच्या हातामध्ये. सो आता त्या बॅग्स जेव्हा वरती विरकावतो तेव्हा ती एक बॅग बाहेर पडू लागते आणि नेमकं ती बॅग अनामिकाच्या मागच्या बाजूला पडते आणि आता ती बॅग पडताच सोहम म्हणतो सॉरी. तितक्यात आता अनामिका म्हणते अरे सोहम हळू. तेव्हा आता सोहम म्हणतो की आय एम सो हॅपी अनामिका, आय एम सो हॅपी. मी तुला सांगतो मी खूप खुश आहे आज, मला खूप छान वाटलं. मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर काम मिळवलंय काहीतरी, आणि ते पण साधं सुद्धा नाहीये, खूप मोठं. आता आहे ना तू फक्त बघच की या एका कामाच्या जीवावर मी कसं नाव कमावतो ते, आणि यानंतर आहे ना कामाची लाईन लागणारे लाईन, असं तो आनंदाने सांगत असतो अनामिकाला सोहम. इतक्यात सोहम म्हणतो पण अनामिका मला आहे ना आयुष्यात फक्त एकदा चांदेकरांचा मुलगा म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंटवर काम मिळवायचं होतं, म्हणजे माय ड्रीम कम ट्रू, असं तो सांगत असतो तिला. अजून तो तिला आता जवळ घेत म्हणतो ए अनामिका तुला तुझा सोहम असाच हवा होता ना. तेव्हा अनामिका म्हणते हो. तितक्यात आता सोहम पुन्हा म्हणतो की आता तू बघच मी कशी प्रगती करतो ते. बरं ऐक, तू माझं एक काम करशील का. तेव्हा अनामिका म्हणते हो. तितक्यात आता सोहम म्हणतो हा ठीक आहे, हे घे, हे माझे शर्ट्स आहेत, तू अंजूकडे प्लीज धुवायला टाकशील. तेव्हा अनामिका म्हणते की हो टाकेल. तितक्यात सोहम पुन्हा म्हणतो की आणि हा प्लीज हे जे नवीन शर्ट्स आहेत ते पण एकदा पाण्यातून काढायला सांगशील, मी जरा फ्रेश होऊन आलोच. असं म्हणत आता सोहम फ्रेश व्हायला जातो आणि अनामिका म्हणते हो चालेल. तितक्यात आता रागात अनामिका जागची उठते आणि म्हणते काय समजतो हा स्वतःला, कॉन्फिडन्स वाढलाय म्हणे, एकदा तरी चांदेकरांचा मुलगा नाही तर स्वतःच्या टॅलेंटवर नाव कमवायचंय. अरे मला एक संधी मिळू दे, मग तुझा कॉन्फिडन्स कसा ठेचते ते बघच, असं आता रागात अनामिका म्हणत असते. आता अनामिका असं म्हणता आपल्या हातातलं जे शर्ट आहे सोहमने दिलेलं ते जोरात झटकते आणि त्या शर्टच्या खिशातून एक कार्ड पडतं. ते कार्ड आता पडलेलं अनामिका बघते. अनामिकाचं लक्ष जातं आणि आता अनामिका ते कार्ड उचलते आणि त्या कार्डवर लिहिलेलं असतं की संकल्प आर्ट अँड क्राफ्ट. तेव्हा आता अनामिका हसते आणि म्हणते की मिळाली संधी. असं म्हणत आता ती ते कार्ड घेते आणि आपल्या रूमच्या बाहेर जाते. दुसरीकडे कुठे नाही, ती रोहिणीच्या रूम मध्ये जाते. रोहिणी तिच्या रूम मध्ये रागात चक्रा मारत असते. तितक्यात आता अनामिका रोहिणीच्या रूमला नॉक करते. ती म्हणते येऊ का मॅम. तेव्हा रोहिणी म्हणते ये ना. तेव्हा आता चोर पावलांनी अनामिका रोहिणीच्या रूम मध्ये शिरते, कोणी बघत नाहीये ना याची खात्री करते. आणि तितक्यात आता तिच्या हातातलं जे कार्ड असतं संकल्प आर्ट अँड क्राफ्टचं ते ती आता रोहिणीच्या हातात देते आणि अनामिका म्हणते हे घ्या संकल्प आर्ट अँड क्राफ्टचं कार्ड. आणि आता सोहम इथेच काम करणार आहे, इथून अपॉर्च्युनिटी आली सोहमला. तितक्यात आता रोहिणी आपल्या हातात जे कार्ड आहे ते कार्ड नीट बघू लागते जे अनामिकाने दिलंय ते, आणि त्यावरचं नाव वाचते. ती वाचते संकल्प देशमुख, हा तर अद्वैतचा फ्रेंड आहे. तितक्यात अनामिका म्हणते हो का. तेव्हा आता रोहिणी म्हणते अगं सोहमच्या आनंदाला आता हाच सुरंग लावणार आहे, तू एक काम कर, या नंबरला फोन लाव, तुझ्या फोनवरून सगळी माहिती काढून घे, फक्त तुझी आयडेंटिटी रिव्हील नको करूस, ओके. तेव्हा आता तितक्यात लगेच अनामिका त्या नंबरवर फोन लावू लागते आणि लगेच तिला आता रोहिणी सांगते की फोन स्पीकरला टाक. सो आता लगेच अनामिका फोन स्पीकरला टाकते आणि त्या दोघी जणी आता ऐकू लागतात. तितक्या तिकडे संकल्प आर्ट अँड क्राफ्टच्या ऑफिसमध्ये फोन येतो आणि आता तिथला एक माणूस फोन उचलतो. तेव्हा इकडून तिची आयडेंटिटी लपवत, म्हणजे ती आपली ओळख लपवत अनामिका म्हणते नमस्कार, मी स्नेहल साळवी, संकल्प देशमुख बोलताय का. तेव्हा आता तो माणूस तिकडनं म्हणतो हो मी त्यांचा मॅनेजर बोलतोय, बोला. तेव्हा अनामिका म्हणते की मी आर्टिस्ट आहे, पेंटिंग करते, तुमच्याकडे मोठ्या एका हॉटेलमध्ये पेंट करायला आर्टिस्ट हवे होते असं ऐकलं मी. तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो आम्ही एका आर्टिस्टला शोधत होतो पण ऑलरेडी आम्ही तिथे एका आर्टिस्टला अपॉइंट केलेलं आहे. तेव्हा अनामिका म्हणते की कुणाला अपॉइंट केलंय सर. तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की सोहम चांदेकर म्हणून आहेत,
त्यांना केलंय. तेव्हा अनामिका म्हणते, कोण सोहम चांदेकर? मी कधी नाव नाही ऐकलं त्यांचं. मी तर म्हणजे खरंच नाव नाही ऐकलं त्यांचं. अर्थात तुमच्या बरोबर काम करतायत म्हणजे खूप मोठे आर्टिस्ट असतील ना? तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की नाही, ते खरं तर पहिल्यांदाच काम करतायत, पण कसं आहे ना की आम्ही एक्सपिरियन्स किंवा रेफरन्स नसेल तर आम्ही काम देत नाही, पण यांचा रेफरन्स आम्हाला स्वतः अद्वैत चांदेकरांनी दिलेला आहे. आता चांदेकरांकडून आलेल्या रेफरन्सला नाही कसं म्हणणार? तेव्हा अनामिका म्हणते, अच्छा अद्वैत चांदेकर, नाही मग बरोबरच आहे सर, थँक्यू सो मच. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो, येस वेलकम, असं म्हणून आता अनामिका फोन ठेवून देते. फोन ठेवल्याबरोबर आता ती रोहिणीला म्हणते की इतका मोठा मुद्दा सोहमच्या आनंदावर पाणी फिरवायला कामी येणारच. तेवढ्यात आता रोहिणी म्हणते की आणि सोहमला हाताशी धरून मी अद्वैतचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, आणि या सगळ्यात तू माझी साथ द्यायची आहेस. मी जे सांगते ते कर. एका दगडावर 2 रेषा मारू, म्हणजे एका दगडाने 2 निशाणे मारले जातील, म्हणजे तुझंही ध्येय साध्य होईल आणि माझंही, असं म्हणत आता या दोघींचा असा प्लॅन झालेला असतो. तर दुसरीकडे आता अद्वैत खाली आता सगळेजण जमतात आणि बाप्पाची आरती करतात. तेव्हा आता अद्वैत आरती करत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन असतं. तर आता त्यापूर्वीची आरती चाललेली असते घरी, आणि आता बाप्पाच्या नावाचं सगळेजण गजर करू लागतात. सगळेजण आता आरती घेतात आणि एक एक करून बाप्पाला नमस्कार करतात. रोहिणी, नयना, त्यानंतर सरोज, रजनी, सोहम, आता एक एक करून सगळे पुढे येतात बाप्पाचा नमस्कार करायला. बाप्पाला नमस्कार करतात आणि प्रत्येक जण आपापल्या मनात चाललेली प्रत्येक आपली इच्छा बोलून दाखवतो. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात, अद्वैत आता मूर्तीला जरासं हलव. म्हणजे बाप्पांचा विसर्जन असतं ना, सो आता गणपतीला हलवायला सांगतात आबासाहेब. तर आता अद्वैत ती मूर्ती हलवतो. तितक्यात आता आबासाहेब पुढे म्हणतात, अद्वैत आता तो हार काढ. आणि अद्वैत सांगितल्याप्रमाणे करतो. हो म्हणत तो हार काढतो, जो हिऱ्यांचा हार असतो तो. आणि तो हिऱ्यांचा हार आता आबासाहेबांनी पुढे केलेल्या बॉक्समध्ये अद्वैत ठेवतो. तो बॉक्स आता लागतो आणि आबासाहेब त्यांच्याकडे तो बॉक्स ठेवून घेतात. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात की रजनी, शिदोरी आण बरं दही पोह्यांची. तेव्हा आता रजनी म्हणते, हो आबा आणते. तितक्यात अद्वैत म्हणतो की थांब काकी मी आणतो, असं म्हणत आता अद्वैत जातो किचनमध्ये ते दही पोहे आणायला. आणि इतक्यात आता सरोजला म्हणतात आबासाहेब की सरोज हे घे, हे ठेवून दे आतमध्ये, म्हणजे हार. तेव्हा आता सरोज तो हार ठेवायला जाते हिऱ्यांचा. तितक्यात आता अनामिका रजनीजवळ येते आणि रजनीला म्हणते, आई शिदोरी काय असतं? तितक्यात आता रजनी म्हणते, अगं गणपती बाप्पा घरी जायला निघाले की नाही त्यांच्या, आणि मग त्यांना वाटेत जर भूक लागली किंवा त्यांना काही खावंसं वाटलं तर, म्हणून त्यांना आपण शिदोरी देतो बरोबर. तेव्हा आता अनामिका म्हणते, व्हेरी क्यूट, असं म्हणत आता त्या हसू लागतात. तितक्यात आता बाप्पाचा गजर करत थोड्या वेळाने ती मूर्ती जी हलवलेली असते बाप्पाची, ती आता उचलत विसर्जनासाठी बाहेर नेत असतात सोहम आणि अद्वैत उचलून. तितक्यात आता सगळेजण जिथे जो बाहेर ड्रम रेडी केलेला असतो बाप्पाच्या विसर्जनासाठी, सगळे तिथे येतात बाप्पाचा गजर करत करत बाप्पाची मूर्ती उचलून. आणि आता बाप्पाचं विसर्जन होण्यापूर्वी सगळ्या जणांमध्ये रजनी प्रसाद वाटत असते. म्हणजे नाही, ती फुलांचे पाकळ्या असतात त्या देत असते, जेणेकरून बाप्पाचं विसर्जन होईल तेव्हा बाप्पावर ते टाकलं जाईल. इतक्यात आता बाप्पाचं विसर्जन होण्यापूर्वी आबासाहेब म्हणतात की सगळी विघ्न दूर कर रे बाप्पा घरावरची, असं म्हणत आता सगळेजण आपल्या हातातल्या फुलांच्या पाकळ्या बाप्पावर टाकू लागतात. तितक्यात आता विसर्जन होण्यापूर्वी अद्वैत सुद्धा मनोमन देवाला प्रार्थना करतो बाप्पाला की माझ्या नात्यांमध्ये असलेलं कन्फ्युजन दूर कर बाप्पा, नेमकं हे सगळं काय होतंय हे कळू दे मला पण, आणि पुढच्या वर्षी लवकर ये. खरेच्या हातून तुला नमस्कार, तिचं काम छान होऊ दे. खरेच्या वतीने सुद्धा नमस्कार. तेव्हा आता बाप्पाच्या गळ्यात असलेला हार सरोज काढते, जो फुलांचा हार असतो तो. त्यानंतर दुर्वा, फुलं, सगळं बाप्पाचे आभूषण सरोज काढते. आणि आता बाप्पाचं विसर्जन करायला राहुल आणि सोहम रेडी होतात. सो आता ते दोघंही हळूहळू त्या ड्रम मध्ये आता बाप्पाची मूर्ती टाकत असतात. तेव्हा आता बाप्पाचं विसर्जन होतं आणि त्यानंतर सगळे बाप्पाला नमस्कार करतात. तर आता दुसरीकडे इकडे संगीता, म्हणजे खरेंच्या घरी संगीता बाप्पा जिथे विराजमान असतात तिच्या घरी ती जागा बघू लागते. आणि ती जागा बघत म्हणते, बाप्पा घरी गेले तर कसं सुनं सुनं वाटतंय हो. आपल्या घरात आपल्या लेकी असायच्या पहिले, त्यांची वागणूक असायची, त्यांचा चिवचिवाट असायचा, पण आता तसं काहीही नाही. घर एकदम शांत शांत वाटायला लागलंय बघा. तितक्यात आता दिनकर म्हणतो की संगीत, अगं असं का म्हणतेस? आपल्या मुली त्यांच्या ठिकाणी खुश आहेत, आणि तसं बघितलंच तर त्यांच्यामुळे त्यांच्या घरात आता सगळे सण आनंदात साजरी होत आहे. आणि इतकी वर्ष आपल्या घरात आपल्या मुलींनी आपल्याला आनंदच दिलाय ना. तेव्हा संगीता म्हणते, अहो मी नाही कुठे म्हणते, पण तरी वाटतंच ना. आता उद्या बघा, उद्या आपल्या काजूचं पण लग्न होऊन जाईल, मग अजूनच सुनं वाटेल. मग गणपती कधी येतील कधी जातील काहीच कळणार नाही. या विचाराने संगीता आणि दिनकर दोघंही भावूक होत असतात. संगीता म्हणते, मग घरात सण साजरा करायचा राहिला तर उरतो फक्त आपण दोघेच,
म्हणजे तिची खंत आता संगीता व्यक्त करत असते. दुसरीकडे आता अद्वैत ज्या ड्रममध्ये बाप्पाला विसर्जित केलेलं असतं त्या ड्रमवरची साचलेली फुलं बाजूला करत त्या ड्रमचा नमस्कार करू लागतो. आणि आता डोळे मिटून तो अगदी मनोभावे नमस्कार करत असतो. अद्वैत स्वतःशीच म्हणतो नमस्कार करता करता की गणपती बसवताना खरे इथे नव्हते, निदान गणपती विसर्जित करताना तरी खरे इथे असायला हवी होती. आता असं जेव्हा अद्वैत म्हणतो स्वतःशीच, तिथे आता त्याचा फोन वाजतो. फोनवर नोटिफिकेशन पडतं, कसला तरी कोणाचा तरी मेसेज येतो. आणि आता अद्वैत आपला फोन बघू लागतो आणि फोन बघतो आणि म्हणतो अरे खरे भूताचं नाव घेतलं आणि भूताचाच मेसेज. तेव्हा आता अद्वैत काय फोटो आलाय ते बघू लागतो. तो म्हणतो कोणता फोटो पाठवलाय. तेव्हा आता अद्वैत निरखून फोटो बघू लागतो, कलाचे आणि त्याचे. आणि ते फोटोज असतात मंगळागौरचे किंवा मागच्या वर्षीचे. सो आता अद्वैत अजून पुढे म्हणतो अरे व्हॉइस मेसेज पण आला, काय म्हणतात खरे मॅडम. तितक्यात आता त्या व्हॉइस मेसेजमध्ये खरे म्हणत असते, म्हणजे कला म्हणत असते की अति आगाऊ, फोनमध्ये काही डिझाईन्सचे फोटो पाहत असताना मला आपला हा फोटो दिसला. खरं तर काम करून खूप दमले आहे, पण हा फोटो पाहून जरा छान वाटलं, हसू आलं. असं वाटलं की तू माझ्या बरोबर आहेस आणि आपण नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय. छे, आपण कुठे गप्पा मारतो का, आपण वादावादी खेळतो नाही का. असा व्हॉइस मेसेज तो कलाचा आलेला असतो. आणि तितक्यात आता अद्वैत म्हणतो कसे आहोत ना आपण खरे. तितक्यात तो व्हॉइस मेसेज संपलेला नसतो, तो व्हॉइस मेसेज पुढे चालत असतो आणि त्यामध्ये ती सुद्धा म्हणत असते की कसे आहोत ना आपण चांदेकर. अद्वैत आता तो व्हॉइस मेसेज ऐकल्यानंतरून स्वतःशीच म्हणतो की आधी मी कन्फ्यूज होतो की मला खऱ्याची आठवण येते की नाही, पण आता मी ठामपणे सांगू शकतो की हो, मला खऱ्याची आठवण येते. आय मिस यू अति आगाऊ, आय मिस यू, असं आता अद्वैत म्हणत असतो. तर दुसरीकडे आता रात्र होते. थोड्या वेळाने आता रात्री अद्वैत त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असतो, म्हणजे तो त्याच्या जागेवर झोपतो जिथे तो कला असताना झोपतो खाली. तो झोपून बघतो पण त्याला काही झोप येत नसते. तो आता जागचा उठतो आणि बेडवर येऊन झोपतो, या कानावरून त्या कानेवर, असं त्याचं चाललेलं असतं. अद्वैत झोपण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण त्याला कलाशिवाय झोपच येत नसते, कारण त्याला कला समोर आहे हे बघत झोपायची सवय पडलेली असते. आता इतक्यात कला ज्या उशीवर डोकं ठेवून झोपते त्या उशीला आता अद्वैत आपल्याकडे घेतो आणि म्हणतो अरे कलाची उशी. आणि आता अद्वैत पांघरून आणि कलाच्या उशीवर डोकं ठेवून हळूच झोपतो. तो कलाची उशी जवळ घेऊन झोपतो थोडक्यात म्हणायला गेलं तर. आणि आता अद्वैत मनोमन म्हणतो चांदेकर, ए चांदेकर उठ. म्हणजे चांदेकरला असं वाटतं, म्हणजे अद्वैतला असं वाटतं की त्याच्याच मनातला आवाज आहे, पण नाही, त्याचं जे प्रतिबिंब त्याला दरवेळेस दिसतं ते त्याला आता पुन्हा दिसायला लागतं. आणि इतक्यात आता तो जो अद्वैत असतो, जो त्याला स्वतःमधला अद्वैत दिसत असतो समोर, तो म्हणत असतो ए चांदेकर उठ उठ ना. तेव्हा अद्वैत लगेच उठून बसतो आणि म्हणतो तू, अरे काय एवढं छान स्वप्न बघत होतो मी. तितक्यात आता अद्वैतचं प्रतिबिंब त्याला विचारत असतं की छान स्वप्न, कोण होतं तुझ्या स्वप्नात, सांग बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो तुला काय करायचंय. तितक्यात आता प्रतिबिंब म्हणतं की मला काय करायचंय, अरे मला साधी भरक जरी लागली ना तरी तेवढं मी पूर्ण समजल्याशिवाय शांत बसत नाही, चल आता खरं खरं सांग. तितक्यात अद्वैत म्हणतो काही खरं नाहीये. तितक्यात आता अद्वैतचं प्रतिबिंब त्याला म्हणतं खरं नाहीये म्हणजे मग काय आहे, खरे आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे काय म्हणायचं काय तुला, स्पष्ट बोल ना. तेव्हा आता तो जो अद्वैत आहे, अद्वैतचा प्रतिबिंब आहे, तो म्हणतो की हेच की ती नसताना तुला करमत नाही, ती बरोबर असताना जी तुला कमी तिची जाणवत नाही ती आता जाणवते. तितक्यात आता अद्वैत लपवत म्हणतो की नाही नाही असं काही नाहीये. तितक्यात आता अद्वैतचं प्रतिबिंब म्हणतं की नाही एक मिनिट. तेव्हा सुद्धा ओढ लागली होती का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो माझ्या बायकोच्या शब्दात अडकवू नकोस मला. तितक्यात आता ते अद्वैतचं प्रतिबिंब म्हणतं मी कशाला तुझ्या बायकोच्या शब्दात तुला अडकव बाबा, तुझं मन ऑलरेडी तुझ्या बायकोकडेच आहे, तिच्याच आठवणींमध्ये आहे, असं म्हणत आता ते हसू लागतं. तितक्यात अद्वैत म्हणतो हसायला काय झालं. तेव्हा ते प्रतिबिंब त्याचं म्हणतं की हसं नको तर काय करू मग, याचा विचार तू कर. जेव्हा तू डिवोर्स पेपरवर सह्या करणार होतास, म्हणजे थोडक्यात जेव्हा डिवोर्स पेपरवर खरे सह्या करून घरातून निघून गेली होती तेव्हा तुझी काय परिस्थिती झाली होती आठवतंय ना. तेव्हा आता अद्वैतला आठवतं की त्याला ॲस्थमा अटॅक येत असतो आणि ती नसताना त्याला ॲस्थमा अटॅक आलेला असतो आणि तो स्वतःवर कंट्रोल त्याचा चालला गेलेला असतो. आणि अद्वैतला आता ते सगळं आठवतं. आता अद्वैतचं प्रतिबिंब त्याला सांगतं की मग आता हे तू मान्य कर की ती सोबत असताना तिचा सहवास तुला असतो हे मान्य कर, पण तिचा सहवास नसताना तिच्याशिवाय तुझं जगणं अशक्य होतं, म्हणून तिचं नसणं तुला जास्त जाणवतं. तितक्यात अद्वैत म्हणतो हो, ती घरातून निघून गेली होती तेव्हा मला पॅनिक अटॅक आलेला होता. तेव्हा आता अद्वैतचं प्रतिबिंब म्हणतं की बरंच झालं होतं, डिवोर्स पेपर सुद्धा तूच घेऊन आला होतास ना, तू स्वतः तिला तुझ्यापासून तोडायला निघाला होतास, ती चुकली नव्हती तेव्हा तू चुकला होतास. तू इनफॅक्ट मला असं वाटतं की तू तुझ्या बायकोची माफी मागायला हवी. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे पण. तितक्यात आता अद्वैतचं प्रतिबिंब म्हणतं अरे पण काय, पण बिन काही नाही. आता एकदा नीट विचार करून बघ कुठे आपला काही चुकलंय का, बाकी कोण आहेस तू. तितक्यात अद्वैत म्हणतो की द ग्रेट अद्वैत चांदेकर. मी आता कोणाची माफी मागणार नाही.
तितक्यात आता अद्वैतचं प्रतिबिंब त्याच्यावर हात उगारतो आणि तितक्यात अद्वैत पांघरून झोपून जातो. आणि आता लगेच तोंडावरचं पांघरण बाजूला करत आता अद्वैत बघतो तर त्याचं प्रतिबिंब गायब झालेलं असतं. पण आता अद्वैतच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते. अद्वैत आता स्वतःशीच म्हणतो की खरंच माफी मागायला हवी आहे का? हा कुठे गेला? तरी पण आता अद्वैत असं म्हणत पुन्हा झोपून घेतो. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण खाली नाश्त्यासाठी जमलेले असतात. अनामिका सगळ्यांना नाश्ता वाढत असते आणि आबांना आता ती जेव्हा नाश्ता वाढायला येते तेव्हा आबासाहेब पण म्हणतात अनामिकाला की अनामिका तू पण बस ना नाश्ता करायला. तितक्यात अनामिका म्हणते हो बाबा मी पण बसते. तितक्यात आता अद्वैत खाली उतरतो आणि सगळेजण नाश्ता करतात. तिथे डायनिंग टेबल जवळ येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. तितक्यात आबासाहेब म्हणतात सुप्रभात. आबासाहेब पुढे म्हणतात की तू बस ना आता नाश्ता करायला. तितक्यात आता अद्वैतला आठवतं की तो कलासोबत मिळून किचनमध्ये कशा प्रकारे लोडबोड करायचा. तितक्यात आता अद्वैत म्हणतो की मी एक काम करतो, मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी बनवतो. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात का? तितक्यात रजनी जागची उठते आणि म्हणते की अरे तू कशाला, तू थांब मी करते, तू बस बरं खायला. तितक्यात अद्वैत म्हणतो की नाही काकी, इनफॅक्ट तू सुद्धा बस, मी तुझ्यासाठी पण बनवतो, इनफॅक्ट सगळ्यांसाठीच बनवतो ब्लॅक कॉफी, मला ना ट्राय करायची, मला खरेसारखी बनवता येते की नाही. तेव्हा आता सगळेजण खूप आश्चर्याने बघत असतात. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात अरे दे पण गरम गरम दे, आणि हे बघ कॉफीमध्ये वेलची पण टाक, कलाच्या कॉफीचा सुगंध अजून सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, तशीच कॉफी होईल तुझी पण, नाहीतर काही पण मजा येणार नाही बरं का. तेव्हा आता सगळेजण हसू लागतात आणि अद्वैत आता लगेच जातो कॉफी बनवायला. आणि आता आबासाहेब म्हणतात रजनी तू पण जा बरं त्याच्याबरोबर. तेव्हा आता रजनी सुद्धा किचनमध्ये जाते आणि अद्वैतला सांगू लागते आणि रजनी जसं जसं सांगते तसं तसं अद्वैत फॉलो करत कॉफी बनवू लागतो. कॉफी झाल्यानंतर आता रजनी कप्स घेऊन येते आणि अद्वैतला देते. तितक्यात आता अद्वैत म्हणतो बरं काकी मला सांग की वेलची कुठे ठेवली आहे, म्हणजे ती कुठून घालू की डायरेक्ट टाकू. तितक्यात आता रजनी म्हणते अरे कलाने वेलची पावडर करून ठेवलेली आहे, हे घे. तेव्हा आता अद्वैत ती वेलची पावडर घेतो आणि आता लगेच कॉफीमध्ये टाकू लागतो. कॉफीमध्ये आता वेलची पूड ती टाकताना रजनी त्याला म्हणते की थोडी थोडीच घाल. तेव्हा आता अद्वैत थोडीशी वेलचीची पावडर घालतो आणि आता रजनी म्हणते बास झालं. तितक्यात आता अद्वैत त्याचं होऊन जातो आणि रजनी आता ती वेलची जागेवर ठेवून देते. तितक्यात आता अद्वैत छानपैकी प्रत्येकाच्या कपमध्ये कॉफी टाकतो. तितक्यात आता थोड्या वेळात सोहम घरामध्ये छानपैकी आनंदात ओरडत येतो आणि म्हणतो आबा, आई, अनामिका, ऐका ना माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. तितक्यात रजनी किचन मधून येते आणि म्हणते की अरे झालं काय. तितक्यात आता रजनीला मिठी मारत सोहम म्हणतो अगं आई ये तुला सांगतो. अगं आई झालं काय, तू माझं अगं ते संकल्प आर्ट अँड क्राफ्ट माहिती आहे ना तुला, ज्यांनी माझं टॅलेंट ओळखून मला एवढी मोठी कामाची ऑर्डर दिली ते, तर मीही माझ्या टॅलेंटला अनुसरून ते काम पूर्ण केलं. तर त्यांचा असा रिप्लाय आलाय की त्यांनी ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते जे पेंटिंग्स जिथे लावलेले आहेत तिथे जे भारतीय आणि फॉरेनचे गेस्ट आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी पेंटिंग्स आवडल्या आहे. आता घरातले सगळे चांदेकर खुश होत असतात. आबासाहेब सुद्धा म्हणतात अरे वा वा. आता आणि अनामिका सुद्धा चेहऱ्यावर खोटी स्माईल आणत असते. तितक्यात आता सोहम म्हणतो आणि एवढंच नाही की त्यांना वाटलं की पेंटिंग्स एवढे सुंदर आहे की त्यांनी त्या पेंटिंग्सचे फोटोज काढले आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर आणि वेबसाईट्सवर टाकले आणि ते फोटोज रातोरात व्हायरल झालेले आहेत. तेव्हा आता घरातले सगळे लोक खूप खुश होत असतात. सोहम म्हणतो त्यावर हजारोने कमेंट्स आणि मिलियन्स ऑफ व्ह्यूज आलेले आहेत आणि हे सगळे व्ह्यूज आहेत ना ते मला ओळखणाऱ्या लोकांपैकी नाही आहेत, हे स्वतःहून त्यांनी कमेंट्स केलेले आहेत आणि जे कोणी ते फोटोज बघतात ना ते मला प्रचंड अप्रिशिएट करतात आणि हे सगळं मी नाही म्हणत आहे, त्यांच्यावरच्या कमेंट्स सांगतात. मला एवढं भारी वाटतंय ना की हे असं पहिल्यांदा मी अनुभवतोय. तितक्यात आता मागून अद्वैत येतो आणि सोहमच्या खांद्यावर हात ठेवतो. अद्वैत आता सोहमच्या समोर येतो आणि आता सोहम म्हणतो अद्वैतला की दादा. तितक्यात अद्वैत म्हणतो आणि आता तू हे सगळं इथून पुढे नेहमी अनुभवशील, आता मागे वळून बघायचं नाही. तेव्हा आता सोहम म्हणतो थँक्यू दादा. तेव्हा आता सोहम अद्वैतला घट्ट मिठी मारतो. अद्वैत सोहमला म्हणतो की यापुढे आता सगळं काही चांगलंच होणार आहे. तितक्यात आता रोहिणी हळूच अनामिकाला म्हणत असते की या सोहमचा कोटा जरा जास्तच फुगलेला आहे की नाही, त्याला टाचणी लावायची वेळ आलेली आहे, या फुगलेल्या फुगेला टाचणी लावायचं काम तूच कर आता अनामिका. तेव्हा अनामिका हो म्हणत असते. दुसरीकडे आता रोहिणी आणखीन म्हणते की तू एकदाच याचं फुग्याला टाचणी टोचायचं काम कर अनामिका, बाकी या अद्वैतला मी बघतेच. त्याचबरोबर आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अनामिका आता सोहमला म्हणते की तू इतका खुश आहेस. तितक्यात आता अनामिका तिची गोष्ट पूर्ण संपेल तोपर्यंत तिला सोहम म्हणतो की अगं मी आज इतका खुश आहे त्याचं कारण म्हणजे स्वतःच्या टॅलेंटच्या जीवावर मी स्वतःला प्रूव्ह केलं. तितक्यात आता अनामिका म्हणते की तुला जे काम मिळालेलं आहे ना ते अद्वैत दादांच्या उपकारांमुळे मिळालेलं आहे. आणि सोहम मला ना हेही समजलंय की त्यांना तुझं नाव तुझं काम माहीत नव्हतं, फक्त आणि फक्त अद्वैत चांदेकरचा शब्द खाली नाही पडू द्यायचा ना, म्हणून ते त्यांनी खरं तर असं केलं. तेव्हा आता अद्वैत बद्दल ही अनामिका त्याला भरवते सोहमला आणि आता सोहम रागाच्या भरात तिथून निघू लागतो. आता तितक्यात
अद्वैत आपली कॉफी घेऊन सोफ्यावर बसायला जात असतो तेव्हा जोरात सोहम तिकडनं येतो आणि अद्वैतला धक्का देत पुढे जातो. आणि अद्वैत मात्र एकदम असा प्रश्नात पडून जातो की आता तर सोहम खुश होता, तो असा संतापात कुठे गेला निघून. आता सोहम कुठेतरी संतापात बाहेर जात असतो. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर अद्वैत बद्दल आता अनामिका सोहमला भरवते आणि सांगून देते लगेच की अद्वैतच्या मदतीमुळेच एवढं सगळं झालंय. खरं तर हे सगळं का केलेलं असतं अद्वैतने, कारण त्याला सोहमची अशी अवहेलना बघवत नसते. सो मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. पुढचा एपिसोड आणखीनच रंजक असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले डेली अपडेट्स मिळणार नाही बघायला. सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजेच कमेंट सेक्शन. मी आज ज्या व्यक्तींचं नाव घेणार आहे त्यांनी कालच्या व्हिडिओला खूप छान छान अशा कमेंट्स केल्या आहेत आणि आता मला त्यांचं नाव आपल्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करायला नक्की आवडेल. त्यातून पहिलं नाव आहे अश्विनी चांदे, सुशीला मस्के, त्यानंतर आहेत मालिनी जाधव, शुभांगी बडेकर, त्यानंतर आहेत माया चोरमुळे आणि आनंद केसवानी. त्यानंतरून आनंद केसवानीजी यांची खूप छान अशी कमेंट आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कलाला दाखवण्यात येत नाहीये सध्या, सो ते कलाला मिस करतायत. त्याचबरोबर त्यांनी खूप छान असं आपल्या छान पद्धतीने आपल्या टीमला कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत. त्यानंतर आहेत विजया काटे आणि आहेत अजून विजया काटे यांच्या 2 कमेंट्स आल्या आहेत. खूप छान छान कमेंट्स आहेत. आणि त्यानंतर आहेत सुशीला मस्के, पुन्हा एकदा किल गेमिंग म्हणून कोणीतरी आहे, मालिनी जाधव, हनुमंत मटकर, ओके, मालिनी जाधव यांची कमेंट पुन्हा एकदा. त्यानंतर आहेत पुष्पा पाटील, अरुणा विचारे. सो खूप छान छान अशा आपल्याला कमेंट्स बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि असंच प्रेम कायम असू देत. तुम्हाला जर खरंच माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून जात असेल तर एक छोटासा लाईक आणि एक छोटीशी कमेंट आवर्जून करत चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आहे थांबण्याची. मी आता माझ्या वाणीला पूर्ण विराम देत इथेच थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.